मकर संक्रांतीच्या सर्वप्रथम सर्वांना खूप खूप शुभेच्छा. दूध पापेश्वर कंपनीच्या विस्तार डिव्हिजनने मकर संक्रांती निमित्त त्यांनी महिला डॉक्टर्सचं एक छोटंसं गेट टुगेदर हळदी कुंभानिमित्त केलेलं आहे. त्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन. मकर संक्रांतीला सूर्य हा मकर राशीत प्रवेश करतो. अर्थातच उत्तरायणाला सुरुवात होते. शिशिर आणि हेमंत ऋतू कडाक्याच्या थंडीमुळे शरीराला आणि हवेला खूप वृक्षता येते. ही वृक्षता घालवण्यासाठी तीळ आणि गुळाचा वापर केला जातो. तीळ आणि गुळ हे उष्ण आहेत, स्निग्ध आहेत, बल्ले आहेत, त्यामुळे शरीराचा वृक्षपणा त्यांनी जातो. आणि मकर संक्रांतीला सगळ्यांना तिळगुळाचे लाडू बनवून तिळगुळ ह्या गोड गोड बोला असं म्हणायची प्रथा आहे. त्यामुळे काय होतं की स्नेह वृद्धिंगत होतो, आपुलकीही वाढते. तर आता आपण बघूया स्त्री जीवनाचे सार आणि मातृत्व या विषयाकडे. स्त्री जीवनाचे सार म्हणजे काय? अर्थात ईश्वराने स्त्रीची रचना अशी केलेली आहे की ती खूप स्ट्रॉंग असते प्रत्येकच बाबतीत जीवनामध्ये. मग ती कुठल्याही लेवलला असो, खालच्या वरच्या लेवलला कुठल्याही पोस्टवर असो, पदावर स्त्री खंबीर असते. प्रत्येक येणाऱ्या संकटाशी ती अगदी संघर्षाने सामना करते. त्याच्यामुळे स्त्री जीवनाचं सार असं म्हणता येईल की मातृत्व हे खरं स्त्री जीवनाचा सार आहे. कारण की ती जन्म देते, ती एक नवीन निर्मिती करते, नवनिर्मिती करते. आणि गर्भधारणेच्या वेळपासून तिच्यामध्ये जे चेंजेस होतात, तिला जी चाहूल लागते मातृत्वाची, तेव्हापासून ते 9 महिने ती पोटात वाढवते बाळ. आणि त्यानंतर बाळ झाल्यावर तिला जो परमोच्च सुखाचा आनंद मिळतो. तर मातृत्व ही एक अशी भावना आहे की त्याच्यापुढे सगळे सुख तिला फिके वाटतात. आणि म्हटलंच आहे, जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी. जननी आणि जन्मभूमी हे स्वर्गापेक्षाही खूप मोठे आहे. आणि कसं आहे की कुपुत्र होऊ शकतो, पण कुमाता कधीही होऊ शकत नाही. ती एक माता चांगलीच असते. मुलं कसेही असले तरी माता ही खूप चांगली असते. तिच्यातलं मातृत्व ही भावना खूप श्रेष्ठ असते. म्हणजे तिला क्षणकाळाची पत्नी आणि अनंत काळाची माता असं स्त्रीला म्हटलं जातं. तर मातृत्वाची देणगी म्हणजे खरं म्हटलं तर हा नैसर्गिक चमत्कारच आहे, एका जीवातून दुसऱ्या जीवाची उत्पत्ती. पण त्याचं चालतं बोलतं उदाहरण म्हणजे स्त्री. शतावरी ही सर्व वयोगटातील स्त्रियांसाठी कशा प्रकारे उपयोगी आहे हे आपण आता पाहून घेऊया. म्हणजे अगदी लहान मुलीपासनं तर वयोवृद्ध स्त्रीपर्यंत शतावरी कशी उपयोगी पडते. तर गर्भिणीमध्ये गर्भाशयाच्या पोषणाकरता, सुतिकावस्थामध्ये स्तन्यजननाकरता आणि दूध वाढवण्याकरता, तर वयोवृद्ध स्त्रीमध्ये वयस्थापन करण्याकरता शतावरी ही उपयोगी पडते. आणि शतावरी हे रसायन आहे, बल्य आहे. आणि दूध पापेश्वरचा शतारी कल्प हा खूपच उपयुक्त आणि अत्यंत खूप चांगलं प्रॉडक्ट आहे. तर दूध पापेश्वर कंपनीचे पुन्हा एकदा अभिनंदन करून मी सर्वांना